नैसर्गिक आपत्तीमध्ये सततच्या पावसामुळे आणि खरीप हंगाम 2023 दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देऊन संबंधित तहसीलदार यांनी बाधित शेतकऱ्यांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे। या यादीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी दिली आहे। तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या व्हीके लिस्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। तसेच तहसीलदार यांनी तालुक्यातील महसूल मंडळ, तलाठी, सज्जा, आपले सरकार केंद्राच्या ठिकाणी शनिवारी 29 जून 2024 आणि रविवार 30 जून 2024 रोजी ई केवायसी करण्याबाबत कॅम्पचे आयोजन केले आहे। तरी ई केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांनी सदर यादीतील व्हीके नंबर घेऊन खालील दिलेल्या ठिकाणी तालुकास्तरीय महसूल मंडळामध्ये जाऊन ई केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे। त्यानंतरच मदतीची रक्कम शासनामार्फत शेतकऱ्याच्या खात्यावर थेट जमा करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले आहे। तालुका करमाळा ई केवायसी करायचे ठिकाण महसूल मंडळ करमाळा, कोर्टी, केतूर, केम, जेऊर, अर्जुननगर, उमरड, सालसे, पोथरे, जिंती, पांगरे। तालुका माढा तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र येथे आयोजित केले आहे। तालुका बार्शी तालुक्यातील तलाठी सज्जाच्या ठिकाणी आयोजित केले आहे। माळशिरस महसूल मंडळ माळशिरस, पिलीव, दहिगाव, नादेपुते, सदाशिवनगर, इस्लामपूर, वेळापूर, अकलूज, लवंग, महाळुंग, खुडूस, फोंडाशिव। तालुका सांगोला महसूल मंडळ सांगोला, शिवणे, नाझरा, कोळा, हत्तीद, महूद, संगेवाडी, सोनन, जवळा, घेरडी। ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रावर संयुक्त नाव आहे आणि त्यांचे नाव दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट नाही, अशा शेतकऱ्यांनी संमतीपत्र तात्काळ तहसीलदार यांच्याकडे सादर करावे, जेणेकरून त्यांना अनुदान देण्याची कार्यवाही करता येईल। अशा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन त्यांचे आधार कार्ड खात्याशी लिंक करणे आणि आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड ऍक्टिव्ह करणे आवश्यक आहे। त्यानंतरच मदतीची रक्कम शासनामार्फत संबंधित खातेदारांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनीषा कुंभार यांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।